थंडीच्या दिवसातली खास रेसिपी म्हणजे तांदळाचा पिठा आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ 4 तास अगोदर भिजत घातली होती। भिजल्यानंतर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची। 2-4 लसणाच्या कळ्या, 1 इंच अद्रक, 2-4 हिरव्या मिरच्या टाकून हे वाटण वाटून घ्यायचं। वाटताना त्यामध्ये पाणी नाही टाकायचं आणि एकदम बारीक वाटण हे वाटायचं नाही, तर भरड अशी वाटून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने। त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं, थोडासा ओवा, थोडंसं मिरपूड, चिमूटभर हिंग, कुटलेली लाल मिरची, 1 चमचा धना जिरा पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता हाताने खुडून टाकायचा, पाव चम्मच खायचा सोडा, चवीनुसार मीठ, थोडंसं हळदी पावडर आणि थोडंसं तेल टाकून छान हे मिक्स करून घ्यायचं। हे पहा अशा पद्धतीने खूपच झटपट हे बॅटर बनवून तयार होते। फक्त डाळ भिजवायलाच वेळ लागते। तर या ठिकाणी हे तयार आहे। तर दुसऱ्या बाउलमध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे रेशनच्या तांदळाचं पीठ आहे। त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकून हे मिक्स करायचं आणि गरम पाणी टाकून थोडं पाणी टाकून छान हे चमच्याने मिक्स करायचं आहे। पहा अशा पद्धतीने लगेच हात नाही लावायचा, पाणी हे गरम आहे। तर थोडं करत पाणी टाकायचं आहे, म्हणजे पातळ हे झालेलं नसलं पाहिजे। थोडं थंड झाल्यानंतर हाताने हे छान असं चुरून घ्यायचं। जसं आपण भाकरीचं पीठ चुरतो तशाच पद्धतीने हे तांदळाचं पीठ चुरून घ्यायचं आहे। एकदम छान असं नरम असं हे पीठ झालेलं असलं पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने। तर या ठिकाणी पीठही चुरून तयार आहे आणि सारणही तयार आहे। तर मेन कापड घेतलं, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं। आता पिठाच्या एवढाले गोळे करून घ्यायचे, त्यावर दुसरं मेन कापड अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं आणि वाटीने छान असं फिरून घ्यायचं आहे। सगळी पाती ही एकसारखी झालेली असली पाहिजे, कुठेही लहान मोठी नाही आणि पाती जास्त जाडही नको, नाहीतर खूप असं पिठाळ लागते। त्यामध्ये एवढं सारण टाकून घ्यायचं। आता सारणचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। हा तांदळाच्या पिठ्याची रेसिपी आपल्याकडे सहसा बनतच नाही। जर पण आपल्याला एखादी रेसिपी आवडली तर ती आपण जरूर बनवतो। तशाच पद्धतीने ही रेसिपी खूप मस्त, झटपट आणि पौष्टिक आहे खाण्यासाठी। तर थंडीच्या दिवसामध्ये ही रेसिपी मी जरूर बनवते। तुम्हीही करून पहा आणि कशी वाटते कमेंट्स करून जरूर सांगा। तर अशाच पद्धतीने सर्व पिठे मी बनवून घेणार आहे। जरी सुरुवातीला आपल्याला जमले नाही तरी एकदा बनवायला सुरुवात केली नंतर हे जमतीलच। खूप सोप्या पद्धतीने मी बनवलेले आहेत। पिठी करून घ्यायची आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। आणि सारणावर पातीही उलटी करून घ्यायची आहे। हे पहा अशा पद्धतीने। तर सर्व पिठे मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे। चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हे पिठे ठेवून दिलेले आहेत। कढईतलं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये चाळणी ठेवायची, झाकण ठेवून 5 मिनटं फुल ते मीडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे। तर पाहू शकता 5 मिनटं झाल्यानंतर आतमधलं सारण छान असं फुललेलं आहे आणि हे पिठे तयार झालेले आहेत। तर गरमागरम हे तयार आहे। तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, पण या ठिकाणी मी 2-2 भाग करणार आहे त्याचे। जर तुम्हाला बिलकुलच तेल खायचं नसेल तर तुम्ही असं सॉस सोबत किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। नुसतं खाल्लं तरी खूप मस्त लागते। चिमूटभर सोड्यामुळे आतमधलं सारण छान असं फुललेलं आहे। तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, थोडासा हिंग, थोडंसं मीठ, कढीपत्ता छान कडकडल्यानंतर त्यामध्ये हे पिठे टाकून द्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला परतून घ्यायचं आहे। जवळपास 1च मिनटं याला गरम गॅसवर कढईमध्ये छान असं परतायचं आहे। तर खूप मस्त दिसत आहे, त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूपच खमंग आहेत। तर या ठिकाणी छान असं परतून हे झालेलं आहे। आता सॉससोबत नुसतं किंवा हिरव्या चटणीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता। तर आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि जर आवडली तरच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजची रेसिपी खरंच खूपच मस्त आणि झटपट अशीच झालेली आहे। फक्त डाळ भिजवायला वेळ लागतो।